बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सत्ताधाऱ्यांकडून हलगर्जीपणाचा कळस आहे। मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी जोरदार हल्लाबोल केला। या घटनांमधून काही बोध घेणार आहात की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 4500 मॅनहोलला अजूनही जाळ्या नाहीयेत असं किल्लेदारांनी म्हटलेलं आहे। तर आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशीच काहीशी अवस्था झाल्याची टीका आता यशवंत किल्लेदार यांनी केली आहे। आपल्या सोबत या ठिकाणी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आहेत। किल्लेदार साहेब, पावसाळा सुरू झालेला आहे। एकंदरीत आपण बघितलं तर मुंबईमध्ये 2 घटना घडल्या आहेत। एकाकडे बसवरती झाड कोसळलं आणि एका बालकाचा मृत्यू झाला आणि दुसरीकडे मॅनहोलमध्ये पडल्यामुळे एका 48 वर्षाच्या पुरुषाचा देखील मृत्यू झाला। काय कसं बघताय याकडे? हा सगळा ढिसाळ जो कारभार आहे महानगरपालिकेचा, गेल्या 4 वर्षात जे प्रशासक होते आणि प्रशासक काळामध्ये हे जे सगळे प्रशासकीय अधिकारी हे मुजोरी झालेले आहेत आणि हा मुजोरीपणा जो आहे तो कालचा जर मॅनहोलमध्ये पडलेला जो इन्सिडेंट तो तर टोटली निग्लिजन्सचा विषय आहे। म्हणजे हलगर्जीपणा जो कळस होता, कारण ते वॉर्डच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून झाले आणि वॉर्डच्या कॉन्ट्रॅक्टर मॅनहोलच्या बाबतीत किती सिरियस असतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। काही मॅनहोलमध्ये पडलेली घटना ही काही पहिली नाही, या अगोदरही अनेक घटना घडलेल्या आहेत। तर ह्यातून आपण काही कधी बोध घेणार आहोत की नाही? कोर्ट सुद्धा तुम्हाला सांगताय किंवा महानगरपालिकेच्या वरिष्ठ पातळीवर देखील डायरेक्शन्स येत आहेत की तुम्हाला जाळ्या लावणं गरजेचं आहे। अजूनही 4,500 मॅनहोलला जाळ्या लागल्या गेलेल्या नाहीत। मला वाटतं हा जो सगळा काही हलगर्जीपणाचा कळस जो आहे, ह्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल म्हणजे किती बोलायचं? म्हणजे प्रत्येक बाबतीत त्यांचा हा प्रॉब्लेम आहे। तो जो झाड पडलं आणि तो विहान श्रीवास्तव 11 वर्षाचा विद्यार्थी गेला, ही गोष्ट काही त्यांना माहिती नाही अशातला भाग नाही। स्थानिक वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या वृक्ष प्राधिकरणाला ह्या गोष्टी कळवल्या होत्या की हे झाड धोकादायक आहे। मग तुम्ही धोकादायक आहे तर त्याच्यावर पुढची जी काही कारवाई ती करणं गरजेचं होतं ना। जर तुम्ही रोड बनवताना त्यांची मुळं कापून टाकताय, म्हणजे काय चाललंय, काय नेमकं चाललंय काय? म्हणजे कोणाला पायपोस नाहीये, आंधळं दळतं, कुत्रं फिडकतं, अशी महानगरपालिकेची अवस्था आहे। कॅमेरामन अनिकेत समी, मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।